विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सामान्यज्ञान या टॉपिकवर आधारित महत्त्वपूर्ण असे 25 प्रश्न बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. पहिला प्रश्न आहे, अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली होती? इंडिया हाऊस, गदर, हिंदुस्तान सोशलिस्ट आर्मी की मित्रमेळा? प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट करायचं आहे. चुकलं तरी हरकत नाही, प्रयत्न करा. तर अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी ऑप्शन क्रमांक 2 गदर ही जी संघटना आहे ती स्थापन केली होती. यानंतर पुढील प्रश्न, स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म अग्रेसिव्ह हिंदुइझम असे कोणी केले? सरोजिनी नायडू, भगिनी निवेदिता, ॲनी बेझंट की वरील सर्व? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भगिनी निवेदिता यांनी केले. यानंतर पुढील प्रश्न, क्रिप्स योजना काँग्रेसने का नाकारली? ऑप्शन आहेत. 1. मुस्लिम लीगने क्रिप्स मिशनला पाठिंबा दिला होता. 2. भारतातील कोणताही राजकीय पक्ष क्रिप्स योजनेबाबत समाधानी नव्हता. 3. क्रिप्स योजनेत पाकिस्तान निर्मितीचा समावेश होता. 4. वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही. तर क्रिप्स योजना ही काँग्रेसने नाकारली कारण भारतातील कोणताही राजकीय पक्ष क्रिप्स योजनेबाबत समाधानी नव्हता. पुढील प्रश्न, अनौद्योगिकरण म्हणजे काय? वैज्ञानिक शोधाच्याद्वारे उद्योगांना चालना, मोठ्या उद्योगांची निर्मिती, उत्पादनाचे नफा हेच उद्दिष्ट की औद्योगिक उत्पादन कमी होणे? तर अनौद्योगिकरण म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 औद्योगिक उत्पादन कमी होणे. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सर्व शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असे? कायमधारा पद्धत, रयतवारी पद्धत, महालवारी की वायदा? तर प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे. आणि डेली सकाळी आपला व्हिडिओ येत असतो, त्यामुळे आपण जर सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी येणारा व्हिडिओ आवर्जून बघा. येणाऱ्या सर्व सेवा परीक्षेसाठी नक्की तुम्हाला यातून फायदा होईल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रयतवारी पद्धत. पुढील प्रश्न, ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देईल असे 1917 साली डॅडेश यांनी घोषित केले. मोर्ले, मिंटो, मॉन्टेग्यू की चिम्सफोर्ड? तर असं कोणी घोषित केलं? तर ते केलं आहे ऑप्शन क्रमांक 3 मॉन्टेग्यू यांनी. पुढील प्रश्न, 1919च्या मॉन्टेफोर्ड कायद्यावर हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशी टीका कोणी केली? ऑप्शन आहेत. लाला लजपत राय, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी की पंडित नेहरू? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळकांनी अशी टीका केली होती. पुढील प्रश्न, कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? 1935चा कायदा, 1947, 1951 की 1955चा कायदा? तर कोणता कायदा येतो? तर तो आहे ऑप्शन क्रमांक 4 1955चा कायदा. पुढील प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या मुंबई येथील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ॲलन ऑन्टिव्हियन ह्यूम, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, योमेशचंद्र बॅनर्जी की स्वातंत्र्यवीर सावरकर? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 योमेशचंद्र बॅनर्जी. पुढील प्रश्न, भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे असे ठामपणे प्रतिपादन करणारे पहिले भारतीय विचारवंत कोण? तर ते आहेत ऑप्शन क्रमांक 1 दादाभाई नौरोजी. यानंतर पुढील प्रश्न, आझाद हिंद सेनेचा मानवंदनेचा व अभिवादनाचा मंत्र काय होता? चलो दिल्ली, जय हिंद, जय जवान की जय भारत? आणि विद्यार्थी मित्रांनो, 2025 मधील जे महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहे त्यावर आपण 310 प्रश्न कव्हर केले आणि त्याचा परिपूर्ण व्हिडिओ मी तयार केला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तो व्हिडिओ जाऊन लगेचच बघा. व्हिडिओचा स्पीड 1.5x करा. 30 मिनिटामध्ये ते प्रश्न तुमचे बघून होतील, वाचून होतील आणि तेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातील. तर आवर्जून तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर आझाद हिंद सेनेचा मानवंदनेचा जो व अभिवादनाचा जो मंत्र आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 2 जय हिंद. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय कामगार संघटनांवर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला?
ऑप्शन आहेत अमेरिकन क्रांती, फ्रेंच क्रांती, रशियन क्रांती की औद्योगिक क्रांती. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रशियन क्रांती. पुढील प्रश्न, अचूक कालक्रम लावायचा आहे. गदर पार्टीची स्थापना, चौरी चौरा घटना, खुदिराम बोसची फाशी की मलबारमध्ये मोपला बंड. तर कालक्रम लावा. जी घटना पहिल्यांदा आली ती सुरुवातीला आली पाहिजे, त्यानंतर जी लेटेस्ट घडली ती शेवटी आली पाहिजे. तर सांगा याचा योग्य क्रम काय असेल. तर याचा जो योग्य क्रम आहे तो आहे 3 1 4 2. म्हणजेच काय, सगळ्यात पहिल्यांदा खुदिराम बोसची फाशी 1 नंबरला, त्यानंतर गदर पार्टीची स्थापना, त्यानंतर मलबार मोपलामध्ये दंड आणि त्यानंतर चोरी चौरा घटना हा अचूक कालक्रम आहे. म्हणजेच काय 3 1 4 2 सॉरी बरोबर 3 1 4 2 हा अचूक कालक्रम आहे. पुढील प्रश्न, ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंगरा यास कधी फाशी दिली. ऑप्शन आहेत 1860, 1899, 1900 की 1909. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केला नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करून द्या. ज्यांना शक्य असेल त्यांनी कमेंटमध्ये थँक्यू कमेंट करायचं आहे. आणि लाईक केल्यानंतर खाली एक हाईप बटन येईल, हाईप बटनावर देखील क्लिक करा. हाईप करून जर तुम्ही पॉईंट्स दिले तर जास्तीत जास्त पॉईंट जर झाले तर यूट्यूब हा जो व्हिडिओ आहे तो बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करत असतो स्वतःहून. त्यामुळे हाईप देखील बटनावर क्लिक करायचं आहे. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 1909 साली फाशी दिली. पुढील प्रश्न, टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला. अंदमान, येरवडा, मंडाले की अहिल्यानगर. आधीचं नाव अहमदनगर होतं, आता नाव ते अहिल्यानगर करण्यात आलं आहे. तर टिळकांनी गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे तो ऑप्शन क्रमांक 3 मंडाल्याचे तुरुंगामध्ये लिहिला. पुढील प्रश्न, सर्व समाजसुधारकांच्या कार्यामागचा उद्देश काय होता. मानवता, धर्मानुसार नव समाजाची उभारणी, इंग्रजी शासनाला विरोध करणे, धार्मिक भावना रुजवणे की 4 भारतात लोकशाहीचा पुरस्कार करणे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 मानवता, धर्मानुसार नव समाजाची उभारणी. पुढील प्रश्न, मुस्लिम समाजातील पडदा पद्धती व बहुपत्निकत्व या पद्धतींना डॅडॅश यांनी विरोध केला होता. सर सय्यद अहमद खान, बॅरिस्टर जिना, खान अब्दुल गफार खान की रहमत अली. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 सर सय्यद अहमद खान. पुढील प्रश्न, वहाबी चळवळीचे उद्दिष्ट कोणते. मुसलमानांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, जगातील सर्व मुसलमानांचे एकत्रीकरण करणे, हिंदूंना विरोध करणे की 4 मुसलमानांचे राज्य स्थापन करणे. तर वहाबी चळवळीचा उद्दिष्ट जो होता तो होता मुसलमानांचे राज्य स्थापन करणे. पुढील प्रश्न, इसवी सन 1857च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते. इंग्रजांना समूळ नष्ट करणे, इंग्रजांना सहकार्य करणे, इंग्रजांना विरोध करणे की वरीलपैकी कोणतेही नाही. तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल. तर ते आहे ऑप्शन क्रमांक 1 इंग्रजांना समूळ नष्ट करणे हे इसवी सन 1857च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट बनले. पुढील प्रश्न, भिल्लांचा उठाव कोठे झाला. पुणे, मुंबई, खानदेश की कोकण. तर योग्य उत्तर आहे मुंबई या ठिकाणी भिल्लांचा उठाव झाला आहे. पुढील प्रश्न, आफ्रो एशियन देशाचे बांडुंग संमेलन केव्हा पार पडले. 1948, 51, 53 की 55. तर लक्षात घ्या आफ्रो एशियन देशाचे बांडुंग संमेलन हे ऑप्शन 4 1955 मध्ये पार पडले. पुढील प्रश्न, जालियनवाला बागेतील निरपराधी निशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले. जनरल डायर, ओडवायर, चेम्सफोर्ड की कर्झन. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जनरल डायरने हे आदेश दिले आहेत. पुढील प्रश्न, इसवी सन 1932 मध्ये डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला करार म्हणजे जातीय निवाडा, पुणे करार, अस्पृश्यद्वार संबंधीची रूपरेषा, वरीलपैकी कोणतेही नाही. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पुणे करार.
यानंतर पुढील प्रश्न, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? जुनागड, हैदराबाद, काश्मीर की अयोध्या? तर ऑपरेशन पोलो हे जे संस्थान आहे ते भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी ऑप्शन 2 ऑपरेशन पोलो हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते. पुढील प्रश्न, सप्टेंबर 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना कोणी केली? इंदुलाल याज्ञिक, जॉर्ज अरुंडेल, ॲनी बेझंट की गोपाळ कृष्ण गोखले? तर हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. तसेच आपण सरसेवा परीक्षा 2026 याकरिता मुंबई उच्च न्यायालय, नाशिक महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका किंवा इतरही परीक्षेसाठी तयारी केली असेल तर सर्व परीक्षांचं मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत. मुंबई उच्च न्यायालय परीक्षा याकरिता 15,000 प्रश्न सोबत 300+ ऑनलाईन टेस्ट, त्याकरिता मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर 299 रुपयामध्ये प्रोव्हाइड करत आहोत. यामध्ये तुम्हाला हे सर्व मटेरियल तुम्हाला भेटणार आहेत. याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा. यानंतर हा कोर्स अनलॉक होईल. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही सुरुवातीला फ्री ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी देऊ शकता आणि जर तुम्हाला कंटेंट आवडलं तर नक्की परचेस करा. नाशिक महानगरपालिकेसाठी नॉन टेक्निकल मटेरियल, टेक्निकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल याचं देखील मटेरियल उपलब्ध आहे. ते देखील परचेस करू शकता. सोबत कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, पोलीस भरती आणि इतरही एक्झामचं मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत. ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स टॅबमध्ये जर गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी माहिती भेटेल. जर आपले काही डाऊट असेल तर तुम्ही व्हॉट्सअप देखील करू शकता. 93 56 60 37 हा आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. खाली थँक्यू कमेंट करा. आजच्या व्हिडिओला हाईप करा. तसेच आपलं जे नवीन यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला आवर्जून सबस्क्राईब करा, कारण की त्यावर आपण यूट्यूब शॉर्ट्स व्हिडिओ घेऊन येत असतो. त्याद्वारे दैनंदिन लेव्हलवर तुमची चालू घडामोडींची चांगली तयारी होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.